महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। खासदार विशाल पाटील यांच्याबाबत पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने सांगलीच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विशाल पाटलांना काँग्रेसकडून खासदारकीची उमेदवारी मिळणार नाही हे विश्वजित कदम आणि जयंत पाटलांना माहीत होतं, त्यांनी ते ठरवून केले होते, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडळकर यांनी केलाय। विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितला स्वतःचं इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागे कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे, विशाल त्यांना माहित होतं जे तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना। या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितनं आणि जयंत पाटलांनी। परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय, पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली, हा ऐकायलाच तयार नाही। विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहित होतं ना हे जयंत पाटलांना माहित होतं। विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली, तेव्हा काय ते बरोबर नव्हते, त्यांना तर नाईलाज झाला की आता शरीरांतर बरोबर राहायचं। त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढ्या मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात। आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच। नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही, आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही, आमचं जे असेल ते ओपनच आहे। आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही। जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना, जयंत पाटील काय बोलतोय ह्याला काय अर्थ आहे। मग आता मार्केट कमिटीवरती प्रशासक आलेच ना, मार्केट कमिटीवरती प्रशासक आल्यानंतर सुद्धा यांनी स्टेटमेंट केली, जतचं असं झालं, जतचं तसं झालं। अरे जतच्या लोकांचं म्हणणं पाहिजे ना, जतचे लोक म्हणतात की मार्केट कमिटी आमची वेगळी झाली पाहिजे। 91 ग्रामपंचायतीने ठराव दिले, हायकोर्टामध्ये हे गेलेत की आम्हाला वेगळीच आमची कृषी उत्पन्न बाजार समिती हवी आहे। 30 सोसायटीनी दिलेल्या आहेत, आणखी ते वाढतील। तर जतची संस्था ही आम्हाला आता सेपरेट पाहिजेच आहे आणि म्हणून सरकारनं चांगला निर्णय केला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतकी अनागोंदी आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचार झालाय, त्याच्यावर हे कधीच बोलले नाहीत, कारण हे त्याचे निम्मे वाटेकरी आहेत। कारण टोळीचे प्रमुख असल्यामुळं खालच्या चोरांनी जर चोऱ्या केल्या तर त्याचा हिस्सा वरच्या मुख्य सूत्रधाराला येतो, तसा तो हिस्सा त्यांना जात असेल, म्हणून ते ह्याच्या अगोदर कधीच बोलले नाहीत। एवढ्या जमिनीमध्ये भ्रष्टाचार झाला, सगळ्या भानगडी, आता मला त्यांच्यातले डायरेक्टर भेटतायत, कोर्टात तेवढं होऊ द्या, आम्हाला तुम्हाला मटेरियल द्यायचं आहे। कारण 21 तारीख होती, 21 तारखेला काही निर्णय झाला नाही, 28 तारीख पडली आहे। मला वाटतं 28 तारखेनंतर ते मटेरियल अधिकृतपणे माझ्याकडे येईल, त्या विषयावरती मी बोलेल। त्यामुळे जिल्हा बँकेचा विषय हा काय आम्ही करतोय अशातला भाग नाही। माननीय चेअरमन मानसिंगराव नाईक साहेबांनीच पत्र दिलं होतं, त्याच्यावरती चौकशी लागली आहे ना। ते पत्र सदाभाऊनी दिलं ना, मी दिलं होतं ना, आमच्याकडे कुणीच दिलं। बँकेच्या चेअरमन साहेबांनीच एक पत्र दिलं होतं की बँकेमध्ये गैरव्यवहार होतोय आणि त्या पत्राच्या आधारेच 83ची चौकशी झाली होती। 83च्या चौकशीमध्ये ज्या बाबी माननीय अध्यक्ष साहेबांनी दिल्या होत्या त्या निष्पन्न झाल्यात। आता फक्त 88ची चौकशी करायची आहे, नव्यानं काहीच नाही, आणि त्यामुळे चौकशी आणि निर्णय होईल। 10,000 कोटीचा नव्हे, 10,000 कोटीच्या ठेवी आहेत आणि 200 कोटीचा नफा झालाय। अरे 200 कोटीचा काय 500 कोटीचा व्हायला पाहिजे ना, एवढी मोठी संस्था आहे ना। 100 रुपयाचा फायदा झाला सांगायचं, 1000 रुपये टापायचं, हे कुठला प्रकार आहे? म्हणजे फायदा 100 रुपयाचा झाला म्हणायचं, 1000 खिशात घालायचं, 1100 दाखवायला पाहिजे होतं ना। एवढी मोठी संस्था आहे की जिथं 10,000 कोटीच्या ठेवी आहेत आणि किती तुम्ही कर्ज वाटप करताय, मनाला येईल तिकडे कर्ज। कर्नाटकात बी कर्ज दिलंय, आता कर्नाटक काय कार्यक्षेत्र आहे? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।